नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण कोरोना विषाणू संदर्भात चीनबाबत समोर आलेल्या धक्कादायक माहितीवर आधारित स्पेशल रिपोर्ट बघणार आहोत. जिथून खऱ्या अर्थानं कोरोना विषाणूचा जन्म झाला ते ठिकाण म्हणजे चीन. आणि आता तर चीननेच या विषाणूची निर्मिती केल्याचा दावा देखील करण्यात येतोय. त्यामुळे कोरोना विषाणू निर्माण करणाऱ्या चीनवर जगभरात संताप व्यक्त केला जातोय आणि अमेरिकेच्या वृत्तपत्रानं चीनच्या याच दुष्कृत्याचा पर्दाफाश केलाय. आणि यावरच आधारित आजचा लोकमत स्पेशल. चीननेच कोरोना व्हायरसची उत्पत्ती केल्याचा पर्दाफाश अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नलनं केलाय. हा पर्दाफाश झाल्यानं चीनची जगभरात पुन्हा नाचक्की झाली आहे. 2019च्या नोव्हेंबर महिन्यात वुहानच्या लॅबमधील 3 शास्त्रज्ञांना कोरोना झाला होता आणि त्यानंतरच जगामध्ये कोरोनाचा फैलाव झाल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. बघूयात हा स्पेशल रिपोर्ट. कोरोनाच्या वुहान कनेक्शनचा पर्दाफाश. कोरोना महामारीनं मागील 1.5 वर्षात जगभरात हाहाकार उडवून दिलाय. या व्हायरसचा कोट्यवधी नागरिकांना संसर्ग झाला. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र कोरोना व्हायरसचा उगम कुठे झाला हे कळत नव्हतं. जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक देश शोध घेत आहेत. कोरोना मानवनिर्मित तर नाही ना याचा शोध घेतला जातोय. चीनच्या वुहान मधल्या लॅबचा कोरोना व्हायरस बरोबर संबंध तर नाही ना या प्रश्नाचं उत्तर शोधलं जात आहे. जगातले अनेक देश कोरोना व्हायरससाठी चीनला जबाबदार धरतात. अर्थात चीननं नेहमीच याचा इन्कार केला. अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार मोठा पर्दाफाश झालाय. त्यामुळे कोरोना व्हायरस आणि चीनची वुहान मधली लॅब यांच्या संबंधांवर शिक्कामोर्तब होत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार वुहानच्या लॅबमधील या व्हायरसनं जगात अनेकांचा जीव घेतलाय. या रिपोर्टच्या दाव्यानुसार जगात कोरोना व्हायरसचा फैलाव होण्याआधी त्याचा वुहानच्या लॅबमधील संशोधकांना संसर्ग झाला होता. वुहानच्या लॅबमधील 3 संशोधक 2019 मध्ये आजारी पडले. त्यांनी हॉस्पिटलकडे मदतीची मागणी केली होती आणि धक्कादायक बाब म्हणजे तिघांमध्ये कोरोनाची लक्षणं सापडली होती. वॉल स्ट्रीट जर्नल के खुलासे से फिर एक बार चीन की वुहान लेबोरेटरी के ऊपर सवालिया निशान लग गए हैं. ये पहली बार है कि इस बात का खुलासा हुआ है कि नवंबर 2019 से पहले वुहान लेबोरेटरी के 3 शोधकर्ता बीमार हुए थे और उन्हें कोरोना के लक्षण थे और उन्होंने अस्पताल में इलाज के लिए मदद भी मांगी थी. WHO की आगामी बैठक कोरोना वायरस के ओरिजिन के ऊपर फिर से होने जा रही है और आगे चलकर क्या करना है इसके ऊपर भी विचार विमर्श होगा. जगात कोरोनाचा फैलाव होण्याच्या 1 महिना आधी वुहानच्या लॅबमध्ये काय झालं? लॅबमधल्या शास्त्रज्ञांना कोरोना झाला होता का याचा सगळेच शोध घेतात. मात्र सत्य हे आहे की 2019च्या नोव्हेंबर नंतर आलेल्या डिसेंबर महिन्यात जगाला कोरोना व्हायरसची माहिती मिळाली. वुहान शहरातले लोक तडफडून मरत असल्याचं जगानं पाहिलं. चीनच्या सरकारनं तर सर्व वुहानला सील केलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेची एक टीम कोरोना व्हायरसची निगडीत सत्याचा शोध घेण्यासाठी वुहानमध्ये गेली होती. मात्र चीननं त्या टीमला काही भागांमध्ये तपासणी करण्याची परवानगी दिली नाही. चीननं अनेक पुरावे नष्ट केल्याचंही उघड झालं. मात्र तपासात कोणतेही पुरावे टीमच्या हाती लागले नाहीत. वुहानच्या लॅबमधून कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्याची पुष्टी होऊ शकली नाही. मात्र आता वॉल स्ट्रीट जर्नलच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टनं कोरोना व्हायरसच्या फैलावाविषयी मोठा पर्दाफाश केला.
त्यामुळे वुहानमधून कोरोना व्हायरसचा जगात प्रसार झाल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। WHO डायरेक्टर जनरल ने कहा था उस समय पर कि लेबोरेटरी से कोरोना वायरस बाहर आने की जो थ्योरी है उसकी रिपोर्ट पर WHO टीम ने ज़्यादा तथ्य ना होने की वजह से उस पर ज़्यादा काम नहीं किया था और ज़्यादा गौर भी नहीं कर पाए थे। सो आगे चलकर इसकी जो इन्वेस्टिगेशन होगी उसमें कई आशंकाएं हैं कि ये आगे चलकर किस तरह की इन्वेस्टिगेशन WHO के तहत होगी। वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये विज्ञान विषयक लेख लिहिणारे ब्रिटिश लेखक निकोलस यांनीही व्हायरसच्या उत्पत्तीवर प्रश्न उपस्थित केले होते। वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांनी मानव आणि उंदरांना संक्रमित केल्याचा आरोप निकोलस यांनी केला होता। इतकंच नव्हे तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेकांनी कोरोना व्हायरस चीनच्या प्रयोगशाळेतून फैलावल्याचा आरोप केला होता। 2003 से ये BSL 4 लेबोरेटरी है जो कि हाईएस्ट स्टैंडर्ड मानी जाती है। चीन में कई बार ऐसा हो चुका है कि जो बीजिंग की वायरोलॉजी लेबोरेटरी है वहाँ से कई तरह के कीटाणु बाहर निकल चुके हैं और वुहान की ये लेबोरेटरी चमगादड़ों के कोरोना वायरस के ऊपर शोध कर रही थी। दिसंबर 2019 में ही वुहान लेबोरेटरी ने कहा था कि उनके पास ऐसा सैंपल है जो कि सार्स कोविड-19 से 96% मिलता जुलता है। वर्ल्ड हेल्थ असेंब्लीची महत्त्वाची बैठक सुरू असतानाच अमेरिकेच्या वृत्तपत्रानं कोरोना संबंधी हा पर्दाफाश केल्यानं जगभरात खळबळ उडाली। ही बैठक 1 जून पर्यंत चालणार आहे। या बैठकीत कोरोनाचं संकट कमी करण्याचे उपाय आणि भविष्यात पुन्हा अशी महामारी आल्यास काय पावलं उचलायची यावर चर्चा होते। याच बैठकीत आता कोरोना व्हायरसचं चीन कनेक्शन या विषयावरही चर्चा होणार आहे। तर चीननं जगावर महामारीचं संकट टाकलं असेल तर चीनला शिक्षा देण्याची वेळ आता आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि स्पेशल रिपोर्टसह लोकमत स्पेशल मध्ये एक छोटासा ब्रेक, मात्र ब्रेक नंतरही आहे काही खास। बघत रहा न्यूज 18 लोकमत। देशात आता पिवळ्या बुरशीचं संकट। एंडोस्कोपी टेस्ट करने से मुझे पता लगा कि उसमें येलो फंगस भी है। बुरशीच्या संकटानं सर्वत्र हाहाकार। कोरोनावर मात करणारे रुग्ण आता म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य संसर्गाचे शिकार होत आहेत। कोरोनाच्या व्हायरसला हरवल्यानंतर बुरशीचा गंभीर आजार अनेकांना होऊ लागलाय। देशात काळी आणि पांढरी बुरशी वेगाने पसरू लागली आहे, त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे। कोरोना आणि त्यासोबतच म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे। राज्य आणि केंद्र सरकार या आव्हानाला मात देण्यासाठी योग्य ती उपाययोजना करतायत। मात्र या संकटाच्या काळात बुरशीच्या या संकटासोबत अजून एक नवं संकट उभं ठाकलंय। राजधानी दिल्ली नजीकच्या गाझियाबादमध्ये पिवळ्या बुरशीची पहिली केस समोर आली आहे। तिथे एका रुग्णाला 3 प्रकारच्या बुरशीचा संसर्ग झाल्याची माहिती मिळते। या रुग्णात काळ्या पांढऱ्या बुरशीसह पिवळ्या बुरशीचाही संसर्ग आढळलाय। डॉक्टरांच्या दाव्यानुसार रुग्णात काळ्या आणि पांढऱ्या बुरशीची लक्षणं नाहीत। त्याचा सीटी स्कॅन रिपोर्ट ही नॉर्मल आहे, मात्र रुग्णाच्या एंडोस्कोपीत त्याला पिवळ्या बुरशीसह काळ्या आणि पांढऱ्या बुरशीचा संसर्ग असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर रुग्णाचं त्वरित ऑपरेशन करण्यात आलं। अभी आज सुबह ही डॉक्टर साहब आए थे, उन्होंने बताया कि ब्लैक, येलो, वाइट तीनों का है।
उसने एक्सट्रीम वीकनेस बताई है जो कि वाइट फंगस में और ब्लैक फंगस में नहीं मिलता है। उसके साथ साथ वो सारे सिम्टम बताए हैं जो वाइट फंगस और ब्लैक फंगस में थे। और वो सीटी स्कैन जो मेरे पास लेकर आए थे, सीटी स्कैन बिल्कुल नॉर्मल था। उनको मैंने बोला कि जब आपको बहुत वीकनेस है तो मैं आपका एंडोस्कोपी टेस्ट करता हूँ। एंडोस्कोपी टेस्ट करने से मुझे पता लगा कि उसमें येलो फंगस भी है, उसमें वाइट फंगस भी है, उसमें ब्लैक फंगस भी है। उसको इमीडिएटली ऑपरेट किया गया। पिवळी बुरशी ही काळ्या आणि पांढऱ्या बुरशीपेक्षा जास्त धोकादायक आहे। पिवळी बुरशी शरीराला आतून कमजोर करते। बुरशीचा प्रभाव जसा वाढायला लागतो तसतसं रुग्णाचं वजन झपाट्यानं घटायला लागतं आणि हे फार धोकादायक होतं। जखमेतून पू वाहतो आणि जखम बरी व्हायला बराच कालावधी लागतो, त्यामुळे धोक्याचं प्रमाण वाढतं। पिवळ्या बुरशीची लक्षणं म्हणजे सुस्ती, कमी भूक लागणं आणि मुळीच भूक न लागणं, तसंच वजन मोठ्या प्रमाणात कमी होतं। येलो फंगस है वो इसलिए खतरनाक साबित हो सकता है कि उसमें जो घाव हम बनाते हैं उसकी सफाई करने के लिए उसको हीलिंग होने में बहुत समय लग जाता है। वो घाव रिश्ता रहता है, उससे खून रिश्ता रहता है। लेकिन जो वाइट और ब्लैक फंगस हैं, इनके घाव धीमे धीमे समय के साथ भरते रहते हैं। डॉक्टरांच्या दाव्यानुसार पिवळी बुरशी धोकादायक आहे, मात्र योग्य ती खबरदारी बाळगली तर त्यापासून बचावही करता येतो। नागरिकांनी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज आहे। आहारावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। कुपोषित नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते आणि त्यामुळे त्यांच्यावर बुरशीचा हल्ला होतो। स्वतःसह आजूबाजूच्या स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी। अस्वच्छता म्हणजे बुरशीला आमंत्रण देण्यासारखं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। याशिवाय मास्कचा वापर करणं आणि मास्क नियमितपणे धुणं महत्त्वाचं आहे। अस्वच्छ मास्कमुळे बुरशीचा मोठा धोका असतो। आप लोग इन चीज़ों से दहशत में ना आए, अपनी इम्यूनिटी बढ़ाएं, अपनी यौगिक एक्सरसाइज करते रहें, खाने पीने का ध्यान रखें। बाहर जब निकलते हैं तो मास्क जरूर पहने और अपने मास्क डेली चेंज करते रहें। क्योंकि मास्क को अगर हम साफ नहीं करेंगे, हमारा जो सांस की हवा उसमें जाती है तो उससे भी हमारे मास्क में भी फंगस होने का डर रहता है। अगर हम अपने आप को साफ रखेंगे, अपने आसपास के एरिया को साफ रखेंगे तो इस तरह की बीमारी नहीं होगी। मेडिकल फील्डच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच पिवळी बुरशी पाहिल्याचं डॉक्टर सांगतात, मात्र प्रशासनाकडून याचा इन्कार केला जातोय। कोरोनाच्या संकटातच म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीचाही फैलाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय, त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे। जिनको डायबिटीज़ है, जिनकी शुगर कंट्रोल नहीं है और स्टेरॉइड्स ले रहे हैं, उनको अपने डॉक्टर के साथ संपर्क करके अपना चेकअप कराना चाहिए। सिंपल टेस्ट है, नाक का एग्जामिनेशन, नेजल एंडोस्कोपी भी कर सकते हैं, जिससे आप नाक के अंदर देख सकते हैं और वहाँ से स्वैब और बायोप्सी भी ले सकते हैं, जिससे डायग्नोसिस भी हो सकता है और जल्दी ट्रीटमेंट शुरू करने से इसका आउटकम भी बेटर रहता है। तो ये बहुत ज़रूरी है कि हम समझें कि फंगल इन्फेक्शंस बाय नेम बेटर रहेगा रादर देन बाय कलर, क्योंकि उससे थोड़ा कन्फ्यूजन रहता है। काळ्या बुरशीचा संसर्ग वाढत असल्यानं हॉस्पिटलमध्ये आता वेगळे वॉर्ड तयार करण्यात आलेत। दिलासाची बाब म्हणजे काही ठिकाणी औषधांचा पुरेसा साठाही असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं। हमारे पास पेशेंट एडमिट होता है तो हम एक मेल करते हैं, एक मेल पे हम सारा जो इन्फॉर्मेशन है पेशेंट का, उसी के द्वारा हमें जो दवाई है वो प्राप्त हो जाती है इवनिंग तक। और हमारे पास पहले से दवाई थी हमारे पास, इसलिए हमारे पास जो पेशेंट्स हैं उनको सुचारू रूप से हम ट्रीट कर पा रहे हैं। और सर्जरी के लिए हमने 2 ऑपरेशन थिएटर भी अलग से बनाए हैं। कोरोना पॉजिटिव के लिए अलग से ओटी का अरेंजमेंट किया है, कोरोना नेगेटिव उसके लिए अलग से ऑपरेशन थिएटर हमने बनाए हैं। म्युकरमायकोसिस पासून बचाव करण्यासाठी मध्य प्रदेशात नेझल एंडोस्कोपीची मोहीम सुरू करण्यात आली आहे। भोपाळमध्ये सरकारच्या म्युकरमायकोसिस नियंत्रण टास्क फोर्सचे सदस्य आणि ENT सर्जननी मोठ्या प्रमाणात एंडोस्कोपीची मोहीम राबवायला सुरुवात केली आहे। त्यामुळे कोरोनाच्या 50 रुग्णांमध्ये काळी बुरशी असल्याचं निदान झालं आणि वेळीच त्यांच्यावर उपचार करणं शक्य झालं।
देखिए, म्यूकोरमाइकोसिस की इस बीमारी का विस्तृत नाम है नेजो ऑर्बिटल सेरिब्रल म्यूकोरमाइकोसिस। ये बीमारी नाक से आंख में जाती है और आंख से दिमाग में जाती है। अगर ये बीमारी नाक से आंख में चली गई तो आंख निकालने की नौबत आ जाती है, अगर दिमाग में चली गई तो ये जानलेवा साबित हो जाती है। कई बार नाक से अगर ये तालू में चली जाती है तो तालू निकालना पड़ता है। इसलिए इसको ट्रीटमेंट देने का सफलता का जो सबसे बड़ा मूल मंत्र है वो ये है कि इसको नाक के स्तर पर ही पकड़ लिया जाए। कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचं आव्हान सरकार समोर होतं. आता बुरशीचं संकटही गैर होत चाललंय. डॉक्टर दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळं म्युकरमायकोसिसच्या संकटावर लवकरच मात केली जाईल. वेळीच लक्षण ओळखून उपचार केले तर बुरशीच्या संसर्गावर विजय मिळवता येणं सहज शक्य आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या स्पेशल रिपोर्टसह लोकमत स्पेशलमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे कोरोना अजूनही आहे आणि त्यामुळे नियमांचं पालन करणं, स्वतःला सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मास्क लावा, काळजी घ्या, सुरक्षित राहा. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.